हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आम्ही आज कुठे निघालो? आम्ही आज निघालो अलिबागला. आम्ही निघालो आज फॅमिली ट्रिप अलिबागला. सी रोरो इज रेडी. ओ हो, काय दृश्य आहे, एक नंबर वाटतंय. हां खरंच मस्त वाटतंय. मस्त वीकेंड प्लॅन केला. हां, प्लॅन म्हणजे काय, आराम करायचं, मच्छी खायची. प्लॅन असं काही केलं नव्हतं. आम्ही असेच निघालेलो, बोललो जाऊया म्हणून जरा फिरून येऊया. ते एक एक करून सगळे ॲड झाले. चला बाकीच्या माणसांना हळूहळू तुम्हाला भेटवतो एक एक करून. तुला भेटव पहिला. हां, परत तुम्हाला ते ॲटिट्यूड, माझी सासू माहिती आहे तुम्हाला ॲटिट्यूडवाली. हां, ही पहिला कॅरेक्टर. हे बघा, ही दुसरा कॅरेक्टर. हां, काय आईची बहीण दाखव. हां, आणि ही आता तुम्ही ओळखता, कुठला ब्लॉग माहिती आहे ना? ही माहिती आहे. 40शी रोरो आहे. आम्ही 8ला आलो आहे, तरीही पूर्ण रोरो बॅक आहे. काय आता किती वाजता येऊन बसायचं अजून? मी आलोय रोडोमध्ये. जाम गरम होतं ना दिवशी. सकाळचे 8 वाजले तरी गरम, 12 वाजले तरी गरम, 3 वाजले तरी गरमच होतं. तिथे आम्ही AC मध्ये आतमध्ये येऊन बसलो जरा. गरमीची कंप्लेंट करणं सोडून दिलं मी आता. कधी एकदा पाऊस पडत असं त्यात सगळेच येऊन आतमध्ये थांबतात. त्या AC तरी कशी वर्क करणार? ती सगळे येऊन बाहेर कोणच नाही, सगळे येऊन आतमध्ये थांबतात. ACची सुद्धा हवा लागत नाही, एवढं गरम. कारण पब्लिक एवढा आहे ना ग चिव, पब्लिक एवढा आहे की काय म्हणून. मला कॉफी प्यायची. त्याला चालू खाऊ नाही चालू, ॲटलीस्ट कॉफी लागते सकाळ सकाळ. खायला कॉफी लागते. मी मांड्यात आहे, मला उठायला कॉफी लागते. माणसं आंधळ्यासारखं सोबत ट्युनिंग केलं. तिच्या चाली मॅचिंग हो रहा. आम्ही ठरवलेलं, मेसेज केलंय मला. मला सांगता नाही आलं तुम्हाला? तुला घ्यायचंच नाही ना आमचं. शडाप. लोक आतमध्येच बसले. नूडल्स मम्मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करते. तिला मोमेंट वगैरे गर्दी आहे, काहीतरीच गर्दी गेली. आम्ही जरा फोटोज काढतो मस्त. हे बघा, हो क्लाउड तर बघा सुंदर दिसतोय. चाललोय आता बाहेर आमच्या होमस्टेला चाललोय. होमस्टे घेतलं आम्ही चांगला. ते नाव काय आपलं होमस्टेचं नाव काय? होमस्टेचं नाव काय? श्रीकृपा काहीतरी, श्रीकृपा असं काहीतरी नाव आहे. मॅडमनी बुक केलं, अप्पू मॅडमनी. अरे यार काय यार कशी यार, अशी काय यार. हिरोईनला आम्ही बघायचं, आजची सवारी बघायची मला. सवारी, टमटम सवारी. त्या माझ्या बायकोची कृपा. तिला एसीत नाही बसायचं, AC गाडी. लोकांचं उलटं असतं, तिचं पूर्ण उलट आहे. तिला नॅचरल हवा पाहिजे म्हणून टमटममधून घेऊन आली आम्हाला. काय बोलायचं, बोला काय बोलायचं मॅडम तुम्हाला? छान वाटतंय ना? खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. नॅचरल हवा पाहिजे. ऑलरेडी AC मध्ये बसून हवा लागत नाही. जोरात बोल, आवाज नाही ते. नॅचरल हवा पाहिजे. ऐकलं? असं आहे, उलट आहे. आमचं सगळं उलटच आहे. ठीक आहे, आता असंच करायचं आम्हाला. काही घाईघाईत निघालो आम्ही. मस्त गरम गरम वडापाव भेटले.
वडापाव घेतो, हा वडापाव पार्सल पटापट घेऊन गाडीच्या टमटममध्ये बसून याची सवारी वडापाव घेऊन निघतोय. रप्पा रप. आपण वडापाव घेतलं, गावचा वडापावची मजा आहे. हो खूप मजा. कसा मजा वडापाव ना. प्रॉपर्टी आहे फुल एकदम नेचरमध्ये. इथे आम्ही ऑलरेडी आधी आलेलो. मस्त रूम आहेत, AC. आम्ही जेवण आलं. जेवण काय बघाल तुम्ही. हो कडक एकदम. हा सुरमई फ्राय, भाकरी, भात, कालवण. हा कसे दिसते. एक नंबर. सासूबाई कशी दिसती. बोला काहीतरी बोला. नको काय नाही बोला हो. सासूबाईला झोप आली आहे. बोला हो. ए चला बसा पटकन जेवून घ्या. त्यांनी मस्त सगळी मच्छी स्वतःकडे घेतली आहे. आता रगडणार आहेत. पिकनिकला आलोय आम्ही. आता एकटीच खाणार तेवढी मच्छी. गाईज हा जोक तुम्हाला नाही कळणार. आम्ही पिकनिकला आलोय. तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला नाही सांगणार का आलोय. पिकनिकला आलोय, मच्छी खायला आलोय आम्ही. काय की मच्छी खायला आलोय आम्ही. चला खाऊन भेटतो. राहत ना आता. 2000 years later. क्या हुआ? असे हसलो ना त्यानंतर त्यांना कळत असेल कुछ तो गडबड आहे. आम्ही एकदम गारटून झोपलेलो एकदम. सगळे घराघूर झोपलेले एकदम. आता उठलोय, वाजले 6. कारण की खूप जेवलेलो. हो खूप जेवलो मस्त आणि झोपलेलो. आणि डायरेक्ट उठून आम्ही आलो मस्त एकदम. सगळे असे तयारी करून 5 वाजता आम्हाला रेडी होऊन बीचवर. हिरोईन आज काय एकदम मेन मॉडेल. आणि ते सगळं सोडून हे नेचर बघा. आणि हे आलो आम्ही बीचवर. खूप जवळ आहे बघा. समोरच आमची प्रॉपर्टी आहे. इथे दिसते ही आमची प्रॉपर्टी आहे. आणि हा बीच एवढ्या जवळ. आणि आता आम्हाला दिसणार आहे सनसेट. तुम्हाला पण दाखवणार आहे. बॉय आमचा मी टाइम चालू आहे. मी टाइम चालू आहे. बॅकग्राऊंड मध्ये सासूबाई आहे. सुंदर असा सनसेट होताना मला टाइमलॅप्स दाखवेल. सुंदर असा टाइमलॅप्स काढलाय. तुम्ही टाइमलॅप्स बघा आणि एन्जॉय करा. काय बोलायचं काय नाही त्यांना नको. तू आपलं बोल. काय बोल. बेस्ट टाइम आहे आमचा. आम्हाला खूप आवडतं सनसेट. आणि हे कॉम्बिनेशन आहे ना, पाणी आणि सनसेट म्हणजे बीच आणि सनसेट इज बेस्ट. हा कॉम्बिनेशन आमचा सगळ्यात फेवरेट कॉम्बिनेशन आहे. म्हणजे 4-4.5 वर्ष आमच्या दोघांचा पण. 4.5 वर्षामध्ये आम्हाला काय आवडलं असेल तर आम्ही नेहमी इथेच येतो. असं अलिबाग असं नाही, मालवण किंवा कुठेही. जसं आता व्हिएतनामला पण आम्ही गेलेलो, तिथे बीच आणि सनसेट परफेक्ट वाटतं. We are beach persons. What? Beach? Beach, not that beach. We are beach persons. Beach lovers. Beach lovers. मी थोडा माउंटेन पर्सन पण आहे. मला ह्याच्यामुळे थोडंफार आवडतं. बट माउंटेन्स पण आवडतात. बट बीच पण खूप जास्त आवडतं. त्यासाठी आम्ही येतो. छोटंसं गेट टुगेदर करायचं फॅमिली सोबत परफेक्ट आहे अलिबाग. म्हणजे लगेच खाणं, मच्छी, चिकन. हो
तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 4 वर्षाआधी कौशिक मच्छीचा एक तुकडा पण नाही खायचा, म्हणजे एकदम रेअरच असं खाल्लं असेल. आणि जेव्हा मी याच्यासोबत म्हणजे रिलेशनशिप मध्ये होते तेव्हा असं वाटायचं की बापरे हा मच्छी नाही खात. आणि मला असं झालेलं की बाय हुक बाय क्रूक, मला नाही माहिती तुला मच्छी खावीच लागेल, कारण की मी नाही सोडू शकत. आणि मी असं पण नाही करू शकत की मी तुझ्या समोर खाते, बिकॉज माझी अशी सवय आहे की आम्ही दोघंच जे काय खातो ते शेअरिंग मध्ये. मला खायचं तेवढं असतं. ते लास्ट तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल, हिची एवढी घेतली आणि खाल्ली एवढीशी, तर ते खरंच आहे. पण मग म्हटलं की तुला खावंच लागेल, आणि खायचंच नाही याच्या घरचे पण नव्हते खात, पण ते माझ्यामुळे सवय मग लावली. नंतर सवय लागली आणि आता सवय लावली. सगळे फिश लवर झाले. हो. सो आय एम सो लकी. I was lucky. We are also lucky. Beautiful view. Last few minutes to go for this golden hours. फार छान लागले. हो हो.